ट्रक माझ्या समोर चाललेला, त्याच्यावरती लिहिलेलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मला असं वाटलं की यार हे शब्द फक्त इतरांसाठी नाही, ते फक्त माझ्यासाठीच आहे. मनोज, तुला फक्त एकच व्यक्ती याच्यातून मार्ग देऊ शकते, ती म्हणजे स्वतः स्वामी. त्याच दिवशी 1 वाजता रात्री त्यांनी मला स्वामींच्या मठात पनवेलला नेलं. ती रात्री 3 वाजताच्या दरम्यान मला दीक्षा दिली. त्या स्वामींच्या फोटोकडे पाहिलं आणि असं वाटलं की भिवू नकोस तुझ्या सोबत आहे. माझ्यासोबत फक्त अजून एक आवाज आला, स्वामींना आवाज दे. जिथे अशक्य शक्य करतात स्वामी. स्वामी सारामृतचं पठण करायचं आहे. स्वामींची माळ 11 वेळा जाप करायची आहे. त्यातल्या त्यात गुरुवारच्या दिवशी आपला जो उंबरा असतो त्याच्यावरती हल्दीचं लेपन करणं. ओके. घरामध्ये पोछा वगैरे मारला जातो, त्यावेळेस हप्त्यातून एकदा किंवा दोनदा मिठाचा वापर वगैरे करा. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलो आहे, तर चला सुरू करूया. आज आपल्यासोबत आहेत एक असे मान्यवर ज्यांनी स्वामींची असंख्य लीला, कथा आणि भक्तिमय अनुभव जवळून पाहिले आहेत. तर त्यांच्याच शब्दातून आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची महिमा आणि कथांचं चैतन्य. तर चला सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचे MH टॉक्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. तर थोडक्यात परत तुमचं इंट्रोडक्शन आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार, मी मनोज नाईक, वास्तू मनोज कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, वास्तुतज्ञ आहे, न्यूमरोलॉजिस्ट आणि रेकी ग्रँड मास्टर आहे. खूप छान. तर जसं आजचा आपला पूर्ण पॉडकास्ट पूर्ण स्वामींवरती असणार आहे, जसं आपण बोललो तसंच. तर स्वामींचं एक खूप फेमस वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर सुरुवातच आपण तिथून करूया की थोडं आमच्या प्रेक्षकांना त्या वाक्याबद्दलच सांगा. नक्कीच. बघा, थोडक्यामध्ये आपण या सेंटेन्सला जरी विचार केला तर अंगामध्ये एक शहारे येतात. बरोबर बरोबर भिवू नकोस या शब्दातच सर्व काही येतं. बरोबर. माणूस जेव्हा तुटतो ना, म्हणजे एकटा कुठे पडतो, हां. सगळे रस्ते बंद होतात, बरोबर. त्यावेळेस हे 2 शब्द पुरेसे असतात. हां. हे आधार देतात व्यक्तीला. बरोबर. म्हणजे अशा वेळेस आपण शोधतो की आपल्याला उपाय नकोय, कोणीतरी फक्त पाठीवर एक हात ठेवून म्हणावं, भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे किंवा मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे तर स्वामींचे शब्द आहेत. बरोबर. त्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की ते एखाद्या विनाशाला सुद्धा उधळून टाकू शकतात. इतकी शक्ती आहे त्या शब्दामध्ये. अगदी बरोबर. खूप छान वाटलं हे ऐकून. तर हाच जो वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे तुम्ही पूर्ण लाईफस्पॅनमध्ये कधी तुमच्या जीवनात असं आलं आहे का की हे वाक्य बघितल्यावरती एक प्रेरणा आली आपल्याला, किंवा आपण एखाद्या कुठल्या बॅड फेजमध्ये जातो किंवा काही असं थोडंसं चाललं असं, तेव्हा हे वाक्य बघून आपल्याला प्रेरणा भेटली, असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का? नक्कीच. खरं तर माझ्या जीवनाचा कायापालट करणारेच स्वामी आहेत. बरोबर. माझ्या जीवनाचा जो मेन टर्निंग पॉईंट आहे तो एका वास्तूने केला. ओके. एक ड्रीम हाऊस जो म्हणतो ना आपण, स्वतःचं आपण आपल्या मेहनतीने घर उभं करतो, बरोबर. ते मी एकेकाळी 2009 मध्ये घेतलेलं घर होतं. ओके. त्यावेळेस वास्तुशास्त्राचं काहीच ज्ञान नव्हतं मला. ओके. आणि ज्या घराने मला पूर्ण जे काही माझं अस्तित्व होतं ते संपवून टाकलेलं. ओके. तो साऊथ वेस्टचा एंट्रन्स असलेला जो घर होता, हां. ऐकून होतं की थोडंफार ह्या टाईपचे वास्तू थोड्याशा प्रॉब्लेमॅटिक असतात, पण त्या घराने मला शून्य करून टाकलेलं. ओके. जीवनातले सगळ्यात मोठे इश्यूज या घराने मला दाखवलेले. असा जीवनातला एकही दिवस नव्हता तेव्हा ज्यावेळेस मी सुखाचा श्वास घेतला असेल. ओके. त्या घराने फक्त मला रडवलेलं आहे. बापरे. मी फक्त ऐकिवत होतो की वास्तूने एखाद्याच्या जीवनात काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, हां. पण ते इतक्या प्रचंड मात्रामध्ये येऊ शकतात की तुम्हाला होतंच नव्हतं करून सोडतात. बापरे. 5 ते 6 वर्ष मी माझ्या जीवनाला रोज सुसाईड थॉट्समध्ये घेऊन जायचो की बस झाली जीवन, बस झालंय जीवन. ज्यावेळेस विध्वंस होणार ना, हां. त्यावेळेस एनर्जीने मला संकेत दिलेले. ओके. माझ्या घराची जी ट्यूबलाईट होती ना, हां. ती ब्लास्ट झाली. ओके. ब्लास्ट झाली डायरेक्ट. येस, ट्यूबलाईट ब्लास्ट झाली. आणि मी Okay. म्हणालो यार, ट्यूबलाईट जाणं ही गोष्ट वेगळी, पण ब्लास्ट कुठल्या फॉर्म, म्हणजे हा काय प्रकार आहे? हां. बरोबर. आमच्या घरातले सगळे आम्ही मेंबर्स घाबरलो की हा हां. काय प्रकार आहे. आणि त्या दिवसानंतर आम्ही अनुभवलं की जीवनातलं खरं विध्वंस काय असतं ना, हां. त्यावेळेस मी पाहिलेलं आहे. बापरे. जीवन नकोसं केलेलं त्या पर्टिक्युलर पॉजने. आणि मग असं वाटलं की जीवनाचं आता काही खरं वाटत नाही, हां. नको हे जीवन. आणि मी माझ्या जीवनाच्या काही पर्टिक्युलर निर्णयावरती जाणार होतो. हां. आणि जात असताना एक ट्रक माझ्या समोर चाललेला, त्याच्यावरती लिहिलेलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मला असं वाटलं की यार
हे शब्द फक्त इतरांसाठी नाही, ते फक्त माझ्यासाठीच आहेत. ओके. काहीतरी आहे जे मला तो संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. आणि तिथपर्यंत बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या मी सोसून गेलेलो. हा. ती वास्तू तर हातातून गेलेली, हम्म. पण आता वाटलं की यार काहीतरी आहे, एकतर करावं किंवा मरावं, हे दोन माझ्याकडे ऑप्शन होतं. काय करावं कळत नव्हतं. हम्म. मग असं वाटलं की आपण जे सोचलंय, म्हणजे ज्या वास्तूने आपल्याला त्रास दिल्या, हा. त्याच्यातून आता आपल्याला काहीतरी अभ्यास करायचा की हे का घटित झालंय, या बरोबर. वास्तूमध्ये अशा काय गोष्टी आहेत. हा. मी पुस्तकाचा सहारा घेतला त्यावेळेस. त्या पुस्तकामध्ये त्याच गोष्टी होत्या ज्या माझ्या वास्तूमध्ये घडत होत्या. ओके. त्या झोनचे ते इम्पॅक्ट मी सोसलेले होते ॲज इट इज, ओके. किंवा त्यापेक्षाही भयानक परिस्थितीमध्ये मी सोसलेले होते. ओके. आणि त्यानंतर असं वाटलं की जे त्रास मी सोसलेत ना, हा. ते कोणी इतरांनी सोसू नये. सोसू नये. बरोबर. आणि म्हणूनच हे जीवनामध्ये मी भोगलं, जेणेकरून पुस्तकांचं फक्त आधार घेऊन शिकलेली व्यक्ती काय कोणाला गायडन्स करू शकते ना. मी सोसलंय, मी भोगलंय. बरोबर. त्यामुळे असं वाटलं की हा जो ज्ञान आहे ना, हा जगासमोर पोहोचला पाहिजे. बरोबर. त्या पुस्तकातून मला कळालं की अशा काही गोष्टी आहेत जे मॅटर्स करतात. त्याच्यानंतर मी वास्तूचे कोर्सेस केले. त्यानंतर वाटलं की अभ्यास इथेच थांबलेला नाहीये, अजून कुठेतरी डिटेलिंग जायचं आहे. बरोबर. त्यामुळे सुरुवात करता 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 वास्तूच्या अशा स्टेजला आलो की जिथे कळालं की आपण इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. आणि इथून माझ्या वास्तूचा हा प्रवास सुरू झाला. तर तुम्ही एवढे लाईफमध्ये प्रॉब्लेम्समध्ये होतात, जसं तुम्ही बोललात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द ऐकल्यावरती तुमचं हेअर टर्न झालं, विचार बदलतात. पण ह्या फेजमध्ये स्वामींच्या रूपात किंवा एखादा व्यक्ती तुमच्या मदतीला आलं का या वेळेला? खरं तर स्वामींनीच त्या व्यक्तीला माझ्या जीवनामध्ये आणलं असं मला वाटतं. माझ्या ओके. नात्यातलीच ही व्यक्ती होती जी स्वामी भक्त होती. ओके. पण ती स्वामींचे या लेवलला जोडलेले हे मला नव्हतं माहिती. ओके. हा जो पॉज असतो ना, ज्यावेळेस आपल्याला ना असं कोणतरी हवं असतं, असा कोणतरी खांदा हवा असतो जिथे आपण आपलं दुःख मोकळं करू शकतो. बरोबर. असा हा फेज असतो. हा. मी माझे दुःख इतरांना सांगत होतो, पण कुठून काही मार्ग निघत नव्हते. हा. आणि याच फेजमध्ये मी अशा व्यक्तींशी जाऊन जोडलो, अशा गुरूंनी मला जे मार्गदर्शन केले, हा. त्यातून कळलं की खरं काय विद्या काम करताना, खोट्या काय. त्यामुळे मला खरा आणि खोट्याचा हा जो फरक आहे ना, तो कळाला. ओके. त्यामुळे मला लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी देण्यात मला मदत मिळाली. ओके. आणि ही जी व्यक्ती होती ही माझ्या नात्यातलीच व्यक्ती असल्या कारणाने या व्यक्तीने सांगितलं, मनोज तुला फक्त एकच व्यक्ती याच्यातून मार्ग देऊ शकते, ती म्हणजे स्वतः स्वामी. ओके. त्यांनी मला त्याच दिवशी रात्री 1च्या सुमारास, म्हणजे जराही विचार न करता, दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, हा. आणि मला त्याच दिवशी 1 वाजता रात्री त्यांनी मला स्वामींच्या मठात पनवेलला नेलं. ओके. आणि स्वामी त्या मठाधिकारी म्हणजे परमसिद्ध भाऊ हे तिथले मठाधिकारी आहेत. ओके. ज्यांनी मला त्याच रात्री 3 वाजताच्या दरम्यान मला दीक्षा दिली. ओके. रात्री? येस, हे स्वामींचाच चमत्कार आहे, बाकी काही नाही. रात्री 3 वाजता मला त्यांनी दीक्षा दिली. मला सांगितलं सर्व काही ठीक होईल, ते सगळं विसरून जातो जीवनातलं. हा. तुझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट हा आता सुरू झालेला आहे. ओके. जर हे नसतं झाले ना, तर तुझ्या जीवनाचा उद्धारच झाला नसता, किंवा बरोबर. ज्यासाठी तुझा जन्म झालाय ना, हा. त्या जन्माचा काहीच मिनिंग नसतं. ओके. त्यामुळे आता या टर्निंग पॉइंटला धरून तुला पुढे चालायचं आहे. बापरे. आणि इथून माझा प्रवास सुरू झाला. हा. तर हे जे व्यक्ती जे निर्माण होतात ना, हे स्वामीच निर्माण करतात. बरोबर. हा टर्निंग पॉइंट असतो. हम्म. आधी स्वामींविषयी ऐकव्यात होतो, हम्म. पण जीवनात ह्या काही ज्या घटना असतात ना, त्यावेळेस समजून येतं की काय असतं त्या काय गोष्टी. असतं. बरोबर. Yes. आपण त्या लेवलला नसतो गेलो, की म्हणजे आपण त्या भक्तीमध्ये Yes. जाण्यासाठी त्या लेवलपर्यंत नसतो, पण एखादे बॅड फेज किंवा असे स्ट्रगल्स येतात Yes. किंवा घटना घडतात, Yes. तेव्हा आपण शोधत असतो कोण ना कोणतरी, Correct. की बाबा आपली फिलिंग जाहीर करावी किंवा Correct. काही असावं. त्यावेळेला तुम्हाला स्वामींनी स्वतःहून म्हणजे Yes. बोलवण्यात आलं, असं झालं Yes. की स्वामींना Yes. रात्री तुम्ही Yes. मठात गेलात, येस येस रात्री 3 वाजता दीक्षा घेतली. येस येस. आणि आज योगायोग असा आहे हा. की ज्या भाऊंनी किंवा ज्या गुरुवर्यांनी मला जे घडवलं, हा. आज त्यांचा जन्मदिवस आहे. ओके. आणि आजच्याच दिवशी आपण पॉडकास्ट करत आहोत. ही किती मोठा योगायोग निर्माण झालेला आहे. बरोबर. ही सगळी ती स्वामींची कृपा मी म्हणतो. बरोबर. आज त्या भाऊंना माझ्याकडून मनपूर्वक जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता जसं तुम्ही दीक्षा वगैरे घेतलीत, सर्व झालं, पण त्या लाईनला म्हणजे तुम्ही आलात स्वामी भक्तीच्या पूर्ण फेजमध्ये, त्या झोनमध्ये आलात. तर तुम्हाला असं कधी जाणवलं की स्वामी म्हणजे फक्त देव असं नाही, की तुमचं पूर्ण आयुष्य आहे ते, असं कधी जाणवलं का तुम्हाला? ज्यावेळेस माझा वास्तूचा प्रवास सुरू झाला ना, हा.
त्यावेळेस वास्तू प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा असं व्हायचं हां. की काही ठिकाणी ऊर्जा अप डाऊन व्हायची. म्हणजे ओके. एखादी वास्तू खूप निगेटिव्ह असल्यावरती माझ्यावरती खूप त्याचा इम्पॅक्ट व्हायचा. ओके. गुरूंनी मला सांगितलं साधनेचा प्रभाव थोडासा वाढव, ओके. तुला प्रश्नांची उत्तरं समोर येतील. हां. आणि मला त्यावेळेस गुरूंचं वाक्याच्या वेळेस मला फक्त स्वामी आठवायचे. आणि त्यानंतर मी काही गोष्टी अशा अनुभवल्या की एका वास्तूमध्ये जस्ट ती मी बिगिनिंग पाहिली जिथे मला असं वाटलं की स्वामी माझ्याशी कनेक्टेड आहेत. ओके. त्या वास्तूमध्ये गेल्यावरती ऊर्जा खूप इम्बॅलन्स होत्या. म्हणजे खूप असं एक वेगळं वातावरण, निगेटिव्ह वातावरण तिथे मला फील होत होतं. हं. आणि असं वाटलं की यार काहीतरी आहे ते जे मला अजून समजत नाहीये. ओके. समोर स्वामींचा एक फोटो होता. हां. त्या स्वामींच्या फोटोकडे पाहिलं आणि असं वाटलं की भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. ओके. तर यार असं वाटलं की यार खरंच माझ्यासोबत कोणीतरी आहे. आणि ते जे मार्गदर्शन मला मिळालं तिथे हां. की बघ इथे काहीतरी इश्यू आहे, जो मला सेन्स होत होते. म्हणजे ते सांगत नव्हते पण तो सेन्स होत होता की काहीतरी कोणी मला सुचवतं की इथे हा ओके, त्रास ओके. आहे. यांना फक्त हे एवढं एवढं असं सूचना मला येत होत्या वेगळ्याच. ते ओके. बोलत नव्हते पण त्या सूचना होत्या. हां. आणि मी त्या व्यक्तीला फक्त त्या ठराविक झोनमध्ये त्या गोष्टी सांगितल्या. 5 ते 6 दिवसामध्ये त्या क्लायंटचा फोन येतो. म्हणजे महिना सुद्धा लागला नाही. हां. जो इश्यू त्यांच्या लाईफमध्ये होता ना तो सॉर्ट आउट झालेला. ओके. येस. त्यावेळेस मला जाणवलं की स्वामी फक्त देव नाहीत तर माझा एक आधार बनलेले आहेत. बरोबर. येस. बापरे! म्हणजे अदृश्य रूपात तुम्हाला म्हणजे एक Yes. सूचना देत होत्या, तुमच्या सोबतच होते. येस. तर जसं आता सांगितलंत, की स्वामींनी तुम्हाला गाईडन्स केला इन शॉर्ट त्या गोष्टींमध्ये. बरोबर. तसंच कधी अदृश्य रूपात कुठली अशी एखाद्या तुम्ही आता वास्तूचा तज्ञात जातात सगळीकडे, तेव्हा असं जाणवलं का कधी, की भरपूर खोल तिथे काहीतरी आहे आणि तुम्हाला स्वामींनी अदृश्य रूपात तिथे येऊन तुम्हाला जाणवलंय किंवा तुम्हाला माहिती दिली असं? येस. ही घटना आजच्या 7 वर्ष अगोदरची आहे. ओके. मला एका महाराष्ट्राच्या एका गावातून मला एक फोन येतो हां. की त्यांच्या घरामध्ये काही विचित्र अशा घटना घडत आहेत. ओके. आणि ज्यावेळेस मी वास्तूला जायचा प्लॅन केला त्या भागामध्ये, त्यावेळेस आहे ना मला एक असं खूप अस्वस्थ फील होत होतं की असं वाटत होतं की जावं की न जावं. ओके. पण माझं मेन कामच आहे निगेटिव्हिटीशी लढा देणं, त्यामुळे मला जाणं भाग होतं. बरोबर. वास्तूच्या पर्यंत जाऊन मी पोचलो आणि मी त्या वास्तूसमोर जाऊन उभा राहिलो हां. तर मी पूर्ण ब्लँक झालेलो. ओके. ज्या शास्त्राचा मी अभ्यास केला तो शास्त्र सुद्धा मला आठवत नव्हतं. ओके. त्या ग्राहकांशी ज्यावेळेस माझं वार्तालाप झाला त्यावेळेस त्यांना मी प्रश्न विचारला की या वास्तूच्या विषयी थोडक्यात मला सांगा. हां. त्यांनी सांगितलं की इथे पूर्वी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी हां. मुस्लिम वस्ती होती हां. आणि इथेच कब्रस्तान पण होतं. ओके. आता ते वास्तूमध्ये होतं की आसपास ते नाही माहित पण तिथे कब्रस्तान होतं. ओके. आणि काही शेकडो वर्षानंतर इथे त्या वास्तू आलेल्या आहेत. हां, म्हणजे हे लोक डेव्हलप झाले ते. येस. त्यामुळे ती जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ना ती मला इतकी भिनली की मी पूर्ण माझं शास्त्र विसरून गेलो. ओके. मला काय करावं काहीच कळत नव्हतं. म्हणजे मी पूर्ण टोटली ब्लँक झालेलो. हां. आणि हे माझे ग्राहक मला पाहत होते की नक्की काय झालंय. हं. मी म्हणालो आता ही वास्तू माझ्याशी होईल किंवा नाही होणार किंवा माझं काहीतरी होईल. असं तो एक क्षण आलेला जिथे वाटलं की मी वास्तुशास्त्र शिकलोय की नाही शिकलोय. या लेवलची ती निगेटिव्ह फॉर्म मधली ऊर्जा होती. हां. माझ्यासमोर फक्त अजून एक आवाज आला, स्वामींना आवाज दे. ओके. आणि तो शब्द ज्यावेळेस माझ्या शरीरात आहे ना असा जसा काय भिनला असा शब्द तो. हां. आणि मी खरंच मनापासून स्वामींना आवाज दिला, स्वामी मदत करा. हां. आणि ती जी प्रचंड ऊर्जा जी माझ्यामध्ये शिफ्ट झाली ना मी त्याला एक्सप्लेन आता प्रॉपरली करू शकत नाही. या लेवलची ती ऊर्जा माझ्यामध्ये भिनली. बरोबर. त्या वास्तूमध्ये मी जस्ट पाय ठेवला हां. आणि असं वाटलं ती जी निगेटिव्ह फॉर्म मधली ऊर्जा आहे ती सगळी संपलेली असा फॉर्म झाला तो. ओके. आणि मी आता पाऊल टाकतोय पण आता क्लायंटला हे नाही सुचू शकत की माझ्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे. नाही तर क्लायंटला त्याच्यावरती कॉन्फिडन्स राहणार नाही. बरोबर. मी एक एक पाऊल टाकता टाकता मला त्या घरामध्ये ती स्वामींची ती म्हणजे शब्दरचना म्हणा की तो जो आवाज किंवा ती संकेतिक फॉर्म मध्ये मला सांगत होते इथे हे ठेवायला सांग. ओके. इथे यांना झोपायला सांगू नकोस. हां. या घरामध्ये काहीतरी आहे ज्यामुळे यांना जास्त त्रास होतोय. इथे यांना काहीतरी उपाय सांग. हे संकेत येत होते. ओके. कारण मी तो ब्लँक झालेलो. हे सगळी मी सूक्ष्म रूपामध्ये या गोष्टीला समजत होतो की काहीतरी आहे गायडन्स जे मला येत आहे. बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगत गेलो आणि त्यांना विचारलं की या पर्टिक्युलर भागामध्ये बसल्यावर तुम्हाला जडपणा वाटतो का. हां.
ते शॉक झाले. ते म्हणाले, सर कसं काय तुम्हाला माहिती? मी म्हणलं, माझे नाही उत्तर, हे एक वेगळे उत्तर आहेत. हा. ते म्हणाले, खरंच इथे आम्ही बसलो ना तरी आम्हाला असं वाटतं की इथे काहीतरी आहे. ओके. त्यांना मी जे उपाय दिले आणि त्यांना काही विधी सांगितल्या. हा. विधी करून त्यांना सांगितलं की काय फरक पडतो तो हा. आपण चेक करूया. बरोबर. 1 महिन्याच्या आसपासमध्ये हा. मला त्यांचा कॉल आला आणि हम्म. तो पण एकदम सकारात्मक फॉर्ममध्ये, ओके. की तुम्ही सांगितलेले जे जे उपाय आम्ही सगळे केले आणि घरात खरंच एक शांती आज आम्ही पाहत आहोत इतक्या वर्षानंतर. ओके. त्या घरामध्ये अशा अशा केसेस घडलेल्या किंवा त्या आसपासच्या वास्तूंमध्ये की त्यांना सांगता येत नव्हतं. ओके. इतक्या निगेटिव्ह फॉर्ममध्ये ऊर्जा तिथे होती. आणि बापरे. हे फक्त सॉल्व्ह करणारे ते म्हणजे प्रत्यक्ष स्वामी. बापरे. मी फक्त निमित्त ठरलो, हे तुम्हाला मी क्लिअरली मेन्शन करतो. तर ते स्वामी सगळं करून जातात. फक्त श्रद्धा महत्वाची आहे. अगदी बरोबर. बापरे. म्हणजे हैराण करणारी गोष्ट होती. एवढं हे खूप खूप लेवलचं होतं हे बघायला गेलं तर. कारण का कब्रिस्तान त्याच्यावर डेव्हलप होऊन एखादं वास्तू बांधली आणि ते एवढा त्रास देतंय आणि तुम्ही एवढं शिक्षण घेतलं, ती गोष्ट पूर्ण ब्लँक होऊन गेला. पूर्णपणे ब्लँक होऊन जाणं. शेवटी एक स्वामींना फक्त आवाज दिला मनापासून आणि ते उभे राहिलेत. बापरे. तर हीच भक्ती असते स्वामींची. तर हे एक वेगळ्या लेवलचे अनुभव होते तुमचे. असाच आता एक अनुभव झाला, तुमच्याकडे असे शेकडो असतील, त्यातल्या त्यात एखादा असा अनुभव जो जगासमोर आणण्यासाठी म्हणजे खूप बोलतो ना जिगर पाहिजे, किंवा एखादा पूर्ण जगापेक्षा वेगळा अनुभव असेल तो तुम्हाला शेअर करायचा वाटेल एकदम पर्सनल लेवलला, तर तो नक्कीच. एखादा सांगा. नक्कीच. असे खूप सारे अनुभव आहेत ज्यांनी एकीकडे शास्त्र आणि एकीकडे श्रद्धा या दोघांना वेगळं करून टाकलंय. असे खूप सारे अनुभव आहेत. हा. माझा एक मित्र होता जो हा. माझ्यासोबत वास्तू प्रॅक्टिस करायचा त्यावेळेस. ओके. योगेश म्हणून त्याचं नाव आहे. हा. आणि याची स्वामींवरती खूप दृढ श्रद्धा होती. ओके. ह्याचं कसं झालं की आमचा ज्यावेळेस वास्तू अभ्यास संपला, म्हणजे ज्यावेळेस तो त्याच्या प्रॅक्टिसमध्ये लागला, मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये, काही काळानंतर ह्याचं एक प्रेम जोडलं एका ठिकाणी आणि ह्याला लग्न करायचं होतं. बरोबर. आणि ह्याची पत्रिका मी माझ्या गुरुजींकडे पाठवलेली. हा. गुरुजींनी नकार दिलेला. ओके. त्याने सुद्धा पत्रिका काही ठिकाणी दाखवल्या, त्याने सुद्धा क्लिअरली नकार दिलेला. ओके. खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्टी त्याच्यामध्ये सूचित करण्यात आलेल्या. ओके. मी त्याला सांगितलं, बघ, एकीकडे तुझं जीवन आहे आणि एकीकडे पूर्ण करिअर संपू शकतो, या गोष्टी आहेत याच्यामध्ये. तर तू विचार कर की तू काय करायचं. बरोबर. पण प्रेमासमोर सगळं क्षम्य ना, तशी ती गोष्ट होती. हा. त्याने क्लिअरली मला म्हटलेलं की लग्न करेन ते हिच्याशीच, हा. अदरवाईज मी नाहीच काही करू शकणार. ओके. काही काळानंतर असं झालं की त्याने मला एक शब्द सांगितलेला की मनोज, मला फक्त एकच शब्द माहिती आहे, हा. हम गया नहीं है, जिंदा है. हा. बोलतो, हा शब्द माझ्या शरीरामध्ये ना रोज असा उचलत असतो, हा. त्यामुळे मी रिस्क घेणार आहे. म्हटलं, योगेश, चूक करू नकोस. हा. बघ, क्लिअरली नाही म्हटलेलं आहे, उगाच जीवनाचं काहीतरी करूनच बसशील. बरोबर. पण तो बोलला, नाही, मी करेन तर हिच्याशीच लग्न करेन. ओके. त्यांनी त्याची साधना या लेवलला, म्हणजे दोघंही उभयता असे आहेत की त्या दोघांची साधना चांगल्या लेवलची आहे आणि खूप अप्रतिम लेवलला त्यांनी ती जी साधनेची जी लेवल नेली. हा. 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 त्यामुळे त्यांनी आजही ते प्रूव्ह करून दाखवलंय जगासमोर हा. की शास्त्र एकीकडे आणि श्रद्धा एकीकडे. ओके. आणि आज ते चांगलं जीवन जगत आहे. ओके. लग्न केले त्यांनी. हो. आणि त्यांनी जगासमोर हा पुरावा ठेवलेला आहे की प्रत्येक वेळेस ज्या गोष्टी मांडलेल्या त्या अशा होतीलच असं नाही. यासाठी श्रद्धा जर तुमची सगळ्यात मोठी असेल ना, तर सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. ओके. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुंडली पाहू नका किंवा तुम्ही शास्त्राला वाचू नका. त्याची केस वेगळी आहे. बरोबर. त्यांनी श्रद्धेवरती इतका प्रचंड लेवलला फोकस केलेला, त्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या. बरोबर. जिथे अशक्यही शक्य करतात स्वामी. अगदी बरोबर. ही ओळ अशक्यही शक्य करतील स्वामी एकदम फिट बसते तिथे. कारण का जर पत्रिकेमधून इकडून नाही सांगून सुद्धा त्यांनी एक गोष्ट केली की श्रद्धा त्या लेवलपर्यंत घेऊन गेली. त्यांची योग साधना ती त्या लेवलपर्यंत घेऊन गेले की ह्या सगळ्या गोष्टी मॅटरच नाही करत. बापरे, खूप छान गोष्ट होती. एक प्रेरणादायी पण होती. म्हणजे एखादी अडचण असेल, आपण पत्रिका बघून किंवा कोणी सांगितलं म्हणून नाही करत किती गोष्टी, पण ती अशा रीती भक्तिमय
भक्तीतून किंवा अशा गोष्टींमधून पण करू शकतो, त्या लेवलला नेऊ शकतो ही सांगतो. मी तुम्हाला मागच्याच पॉडकास्टमध्ये एक गोष्ट बोलून गेलो, हा आठवते? स्वामी कसे बसलेले आहेत, हा 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 स्वामी असे बसलेले आहेत. बरोबर. त्यांनी 9च्या 9 ग्रह आपल्या हाताखाली ठेवलेले आहेत आणि म्हणालेले आहेत ते 9चे 9 ग्रह मी हाताखाली दाबून ठेवलेले आहेत. तू बरोबर. कशाला घाबरतोय, तू सुरुवात तर कर. बरोबर बरोबर. तारायला मी बसलेलो आहे. हा, बस. तर हा अनुभव इथे जॉईंट होते बघायला तर. त्यांनी 9चे 9 ग्रह दाबून ठेवले होते. त्यांची भक्ती केली एकदम चांगल्या लेवलला आणि चांगलं झालं त्यांचं. तर एवढं सर्व करत असताना तुम्ही पर्सनल लाईफमध्ये कधी स्वामींना असं हाक मारलीत का, की आवाज दिलात का? कारण का लाईफ वर खाली होत असते तेव्हा आपण खूप वेळा ब्रेकडाऊन होतो, तुटतो. तेव्हा स्वामींना कधी बोलवलात का, आवाज मारलात का तुम्ही? खरं आहे. कसं झालेलं, हा माझ्या आईच्या रिलेटेड प्रश्न आहे ॲक्च्युली. ओके. एक असा क्षण आलेला ज्यावेळेस सर्व बऱ्यापैकी चाललेलं. हां. माझी आई म्हणजे ना माझं सर्वस्व असं मी म्हणेन. बरोबर जीवनात जर कोणी मला घडवलं असेल ना, तिने मला पूर्ण घडवलं आईने. बरोबर त्यामुळे आईचं आणि माझं जे नातं आहे ना, ते खूप वेगळ्या लेवलचं आहे. बरोबर. 2017ची घटना आहे. त्यांनी मला सांगितलं की तिला ना छातीमध्ये दुखायला लागलेलं आहे, ओके काहीतरी गाठ आहे असं वाटतंय. ओके. तर मी म्हणालो एकदा डॉक्टरांना दाखवून घे. हां. तर डॉक्टरने सांगितलं की एकदा जरा मोठ्या हॉस्पिटलला पण जाऊन चेक करून घ्या. बरोबर. तर तपासणीमध्ये असं निदर्शनास आलं की तिचा कॅन्सर 3rd लेवलच्या पण पुढे गेलेला आहे. ओके. आणि ते ऐकून आहे ना मी खरं तर तुटलो. मी रडू लागलो अक्षरशः. म्हणजे काय करावं काय कळत नव्हतं. मला असं वाटलं माझं अख्खी लाईफ आयुष्य, माझी हां. संपली. बरोबर. मला काय करावं काहीच कळत नव्हतं त्या क्षणाला. फक्त असं वाटवलं की कोणाला तरी आवाज द्यावा आणि तो आवाज म्हणजे मी फक्त स्वामींना दिला. स्वामी फक्त मार्ग काढा, बरोबर. स्वामी मार्ग काढा, हाच आवाज मी दिला. हां. बाकी मी काही केलं नाही. आणि तिची ट्रीटमेंट सुरू झाली, ऑपरेशन झाले, केमो झाली. हां. आणि त्यानंतर परमेश्वराची कृपा की काय माहीत नाही, पण तिचा जो कॅन्सर आहे ना तो बऱ्यापैकी कमी होतो. आता तिची कॅन्सरची स्टेप पूर्णतः संपलेली असं मी म्हणेल. ओके. इतक्या प्रचंड लेवलचा कॅन्सर तिने तो स्वतःमध्ये सामावून तो संपून टाकला. आता ओके. फक्त गोळ्या चालू आहेत. ही सगळी स्वामींची कृपा आहे मी म्हणेन. बापरे. खरं. स्वामींची भक्ती केलीत. येस. आणि तिथे मला खरंच वाटलं की फक्त त्यांना आवाज द्या, मनापासून आवाज द्या. हां. स्वामी म्हणजे एक आई आहे तो. बरोबर. एका आईला आपल्या मुलाचं जे रडणं असतं ना ते हां. जास्त बघवत नाही. बरोबर. तो मुलगा रडता रडता इतका हट्ट करतो, तो परमेश्वर बोलतो घे रे बाबा घे, तुझा हट्ट पूर्ण कर. ती हां. देऊन टाकते. तशी ती स्वामी माऊली आहे. सर्व हट्ट पूर्ण करते हो, असे आहेत ते स्वामी. बापरे. खूप छान. तुम्ही स्वतःहून कधी स्वामींकडे असं मागितलंच नाही काही, पण स्वामींनी तुम्हाला ती गोष्ट दिली, असं कधी झालंय का? न मागता स्वामींनी स्वतःहून तुम्हाला गोष्टी दिली असं, आणि ते तुम्हाला नंतर समजलं की अरे ही स्वामींचीच कृपा आहे म्हणून? खरं तर ना माझ्या जीवनामध्ये आज जे काही आहे ना हां. ते स्वामींमुळेच आहे. बरोबर. मला काहीच मागायची खरं तर गरज पडली नाही असं मी म्हणेन. हां. माझ्या जीवनातला सगळ्यात विलक्षण क्षण म्हणजे माझं बाळ. ओके. ज्यावेळेस मी इतरांना पाहायचो ना की ते आपल्या मुलांना असे अंगा खांद्यावरती खेळवतात, त्यावेळेस असं वाटायचं की यार हां. आपल्या पण जीवनामध्ये बाळ कधीतरी असावं, मी बरोबर. पण त्यांना खेळवेल. हां. जगाच्या साठी आज आपण सगळ्या गोष्टी करतोय, सगळ्या सुखसुविधा आज आपण निर्माण करतोय वास्तूच्या मार्फत, स्वतःचं कधी. हां. पण मला मागायची गरज नाही पडली. 1.5 वर्ष अगोदर जस्ट एक मला या गोष्टीची सुरुवात करायची होती की मला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा होता. म्हणून डॉक्टरांकडे जस्ट मिसेसला चेकिंगसाठी आम्ही घेऊन गेलेलो. हां. 3 महिने झालेले. टेस्टिंगमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट होता, म्हणजे जे ओके. तिने टेस्ट केलेला. पण डॉक्टरकडे गेल्यावरती कळतं की काहीतरी आहे, सोनोग्राफी आपल्याला चेक करावी लागेल. आणि ओके. 3 महिन्याच्या नंतर आम्हाला कळतं की गर्भवती राहिलेली आहे. ओके. तो क्षण म्हणजे मी म्हणेल की यार हा चमत्कार आहे की काय आहे. फक्त हां. मी मनामध्ये असं हे केलेलं की माझ्या पण अंगा खांद्यावरती एखादं बाळ खेळेल कधी, हां. आणि तो पण स्वामींचा चमत्कार आहे असं मी म्हणेल. मागायची ओके. गरजच नाही पडली हो. फक्त अच्छा. मनामध्ये एक इच्छा होती की माझ्या पण अंगा खांद्यावरती बाळ खेळावं, हां. बस. आणि तो चमत्कार घडला. आणि ज्यावेळेस हे मला उत्तर कळालं की बाळ होणार आहे, हां. मनामध्ये हे पण होतं की ते नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. बरोबर.
डॉक्टरांच्या टेस्टिंगमध्ये असं वाटत होतं की नॉर्मल होणार नाही. हा. त्यासाठी मी 7 ते 8 हॉस्पिटल तरी मी चेंज केले असतील. ओके. आणि चमत्कारच मी या गोष्टीला पण म्हणेल. हा. त्या काळामध्ये मी पूर्ण नवी मुंबई पालथी करून मला असं हॉस्पिटल हवं होतं की जिथून मला होकार येईल की नॉर्मल डिलिव्हरी होईल. ओके. सर्व म्हणजे नेक्स्ट मंथला तिची डिलिव्हरी या हिशोबाने मी तयारीमध्ये आहे. हा. आणि तो काळ जवळ आला. हम्म. आता काय करावं की कोण मला राईट आन्सर देईल. इमारतीमध्ये एक सद्गृहस्थ राहतात. हा. त्यांनी मला सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा या. हा. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ज्या हॉस्पिटलचा त्यांनी मला रेफरन्स दिला हा. ते हॉस्पिटल त्या मठाच्या बाजूला होते जिथे मला दीक्षा देण्यात आलेली. ओके. आणि त्याला लागूनच ते हॉस्पिटल असल्या कारणाने मी लगेच होकार दिला, हिला याच हॉस्पिटलमध्ये आपण हे करावं. हा. डॉक्टरांशी मी बोललो, डॉक्टरांनी इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळं नॉर्मल होईल, तुम्ही चिंता करू नका. ओके. आणि ती नॉर्मलमध्ये बाळ झालं. बापरे. स्वामींच्या आहात्यामध्ये बाळाचा माझा जन्म झालेली किती मोठी गोष्ट आहे हो. हो. हे सर्व काही घडवणारे ते स्वामीच आहेत. अगदी बरोबर. येस. तर खूप प्रश्न असे असतात की स्वामींची सेवा कशी करावी ह्याच्याबद्दल खूप कन्फ्युजन असतं. तर थोडक्यात ते एक सांग की स्वामींची सेवा कशी करता येईल. नक्कीच. खरं तर स्वामींना आपण सेवा नाही करत, हा. स्वामी सेवा करून घेतात. बरोबर. तर जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही त्रास असेल किंवा हा. तुम्हाला असं वाटतं की मला स्वामींशी जोडलं जायचं आहे, बरोबर. तर सुरुवात करताना काय कराल ना, स्वामी सारामृताचं पठण नित्यनेमाने करायचं आहे. हे कसं करावं, तर समजा एखाद्या सकाळी तुम्ही लवकर उठलेला आहात, हम्म. ट्राय करा की सूर्योदयाच्या वेळेस तुम्ही साधना सुरू केलेली आहे. ओके. आसनस्थ व्हायचं आहे, हा. परमेश्वराच्या समोर बसायचं आहे, म्हणजे हा. जिथे तुमचं मंदिर असेल त्यासमोर बसायचं आहे, हा. जल ठेवायचं आहे, दिवा लावायचा आहे, हा. उदबत्ती लावायची आहे, स्वामींची मूर्ती असेल किंवा हा. स्वामींचा फोटो असेल, बरोबर. ठीक आहे. हातामध्ये जल ठेवून तुम्ही संकल्प करणार आहे हा. की मी आजपासून मी माझ्या साधनेला सुरुवात करत आहे. ओके. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही तुमच्या मनामध्ये असेल जे त्याच्यामध्ये मांडायचं आहे. हम्म. आणि हे सुरुवात करताना ते जे तुम्ही संकल्प कराल आणि हम्म. आजपासून या गोष्टीची मी सुरुवात करत आहे. हम्म. सुरुवात करताना सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. ओके. ठीक आहे. गणपती अथर्व शीर्ष झाल्याच्या नंतर स्वामी सारामृतचं पठण करायचं आहे. हा. स्वामींची माळ 11 वेळा जाप करायची आहे. हा. शक्य नाही झाल्यास 5 वेळा सुद्धा चालू शकेल तुमच्या ओके. वेळेनुसार. ओके. आणि त्यानंतर तुमच्या दिनचर्येला सुरुवात करा. ओके. हे करत असताना इतरांशी प्रेमाने वागा, हा. सगळ्यांशी चांगल्या प्रेमभावाने संपर्क करा, हा. कर्मांना जपा बरोबर. आणि जीवनामध्ये जो चेंज येतो ना तो मी स्वतः अनुभवाल. ओके. येस. तर जसं आता तुम्ही सांगितलं स्वामींची सेवा भक्ती कशी करावी, तसंच जे कोणी वाट हरवले असतील जीवनामध्ये त्यांना तुम्ही स्वामींबद्दल काय सांगाल जेणेकरून ते परत त्या स्वतःच्या लाईनमध्ये येतील किंवा आयुष्यात त्यांना सुधारणा भेटेल स्वामींच्या हे सगळ्या गोष्टी ऐकून, त्यांच्यासाठी थोडं सांगा. नक्कीच. वाट हरवणं म्हणजे नक्की काय होतं माहिती आहे? हां. ज्यावेळेस माणूस संकटामध्ये येतो ना, बरोबर. जेव्हा त्याला वाटतं की आपल्या जीवनात आता कोणीच नाही मदतीला, हां. तो मार्ग शोधत असतो आणि त्याला असं वाटतं की मार्ग आता बंद झालेत, सगळे कोणीच नसतं. अशा वेळेस असं होतं की सगळे प्रॉब्लेम्स ॲट अ टाइम उभे राहिलेले असतात. बरोबर. व्यक्ती एकटा पडतो. असं वाटतं की काहीतरी चुकीचा मार्ग अवलंबावा. ओके. असा अशी ती स्टेज असते जिथे व्यक्ती सर्व सर्व विसरून जातो की आता मला पुढे काय होईल माहीत नसतं. बरोबर. त्यावेळेस एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला भले कोणी नसेल पाहत ना, परमेश्वर पाहतोय. माझे सगळे कर्म तिथे रेकॉर्ड होतात. बरोबर. म्हणून अशा वेळेस एकच लक्षात ठेवायचं की मला जरी माझे प्रॉब्लेम्स कोणी नसेल पाहत ना, तरी तो परमेश्वर पाहतोय. बरोबर. अशा वेळेस चुकीच्या मार्गावरती न जाता राईट ट्रॅकवरती चाला. भले आज अंधार आहे त्या रस्त्यामध्ये, बरोबर, पण उद्या तिकडे त्याच रस्त्यावरती जो तेजोमय जो प्रकाश असेल ना, तो तुमच्या पावलांचा असेल. ओके. जीवनामध्ये जेव्हाही संकट येईल ना, हां. त्यावेळेस एकच लक्षात ठेवा, परमेश्वराचं एकच वाक्य आहे, उसके घर में देर है पर अंधेर नहीं. बरोबर. तो सदैव तुमच्या पाठीशी आहे. हां. भले तो काळ तुम्हाला त्यावेळेस तोडेल मोडेल, तुम्हाला वाटेल सगळं संपलं, हां. बट नाही, ती खरी इतिहासाची सुरुवात होऊ शकते.
ओके. त्या परमेश्वराला माहित आहे की तुमच्यामध्ये स्वतःमध्ये किती क्वालिटीज आहेत, त्याला कसे पार करू शकतात हे परमेश्वराला सर्व माहिती आहे. बरोबर. आणि ही चॅलेंजिंग टास्क तुमच्यासाठी यासाठी असते कारण तुम्हाला स्वतःला ओळखायचं असतं की तुम्ही कोण आहात. हो, बरोबर आहे. माझ्या जीवनात जर टर्निंग पॉईंट हे नसते आले तर आज आपण या पॉडकास्टला इथे नसतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर हे येणं गरजेचं असतं. आम्ही बरोबर बोलतात ना, त्यांच्याच आयुष्यात ह्या एवढा त्रास आणि कठीणाई देतात, जे ह्याला पेलू शकतात आणि याच्यावर वरचढ ठरून पुढे जाऊ शकतात. फक्त तो काळ असतो तो आपल्याला पुढे घेऊन जाणं किंवा त्याच्यावरती मात करणं इम्पॉर्टंट असतं. चॅलेंजेस जेव्हा येतात ना हां, तेव्हा घाबरू नका, बरोबर. त्यांना सामोरे जा. 90% लोक त्या प्रॉब्लेमला घाबरून यू टर्न मारतात आणि मार्ग बदलतात. ते जीवनात अयशस्वी ठरतात. हां, अगदी फक्त बरोबर. 5 ते 10% लोकच असतात जे त्या प्रॉब्लेमला फेस करतात आणि पुढे जातात. जो होगा वो देखा जाएगा. कर्माज के ऊपर कुछ नहीं. हां, ठीक आहे. आता हा प्रेक्षकांसाठी, हा तुम्हा सर्वांनाच सांगत आहे. ईश्वराच्या योजनेतला सर्वात सुंदर अध्याय आता लिहिला जायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या कर्मातून जो तुम्ही इतिहास घडवणार आहात त्यातून तो अध्याय लिहिला जाणार आहे. त्यामुळे आपल्या कर्मांवर फोकस करा. परमेश्वर नक्कीच तुमच्या सोबत आहे आणि तो अध्याय तुमचाच लिहिला जाईल. खूप खूप छान माहिती सांगितलीत. तसंच की कधी स्वामींनी तुम्हाला स्वप्नात येऊन कधी संकेत दिले आहेत का? की एखाद्या दिवशी स्वप्न आपलं रात्री येतं, तेव्हा संकेत देतात. तसं भेटलंय का कधी तुम्हाला? येस. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये जाता ना, हां. तुमचं करिअर कोणतंही असू दे, स्वामी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात संकेतिक रूपामध्ये स्वप्नात दृष्टांत देतात. ओके. येणाऱ्या घटनांची तुम्हाला अगोदरच माहिती पडते की हे घडू शकेल. हां. अशा खूप साऱ्या घटना आहेत ज्यामध्ये स्वामींनी दर्शन देऊन सुचवलेलं आहे की हे घडू शकेल. ओके. माझ्या मेजॉरिटी वास्तू प्रॅक्टिसमध्ये असं होतं की मी आज झोपलेलो आहे आणि हां. सकाळी या गोष्टी मोस्टली माझ्या ब्रह्ममुहूर्तावरती माझ्या स्वप्नामध्ये घडतात. ओके. एखाद्या व्हिजिटला मी जाणार आहे आणि त्या व्हिजिटमध्ये घडणाऱ्या ज्या चुकीच्या घटना, चांगल्या गोष्टी काय आहेत, कुठे काय असेल, याच्या अगोदरच मला काही संकेतिक रूपामध्ये गोष्टी येतात. ओके. जसं काही ठिकाणी असं की एखादी नेगेटिव्ह ऊर्जा आहे जे एखाद्या नेगेटिव्ह फॉर्ममध्ये माझ्यावरती प्रहार करते. हां. त्या गोष्टीमध्ये आधीच हे होतात की काहीतरी या घराच्या कपाटमध्ये मला दिसणार आहे आणि त्या टाईपचं कपाट तिकडे असतं. ओके. मग मी त्यांना सांगतो की तुमचं हे कपाट कुठून आलेलं आहे, काय आहे, इथे अजून काही गोष्टी ठेवलेल्या आहेत का. हां. अशा फॉर्ममध्ये मला हे कळतं की त्यांनी खूप जुने फोटो म्हणजे जे त्यांचे वाडवडील किंवा त्यांचे पण कोणी आजे आजोबा त्यांचे फोटो वर्षानुवर्ष असेच पडलेले आहेत. तिथे एक निगेटिव्ह पॅटर्न निर्माण झालेला आहे आणि तो इम्पॅक्ट करत आहे. म्हणजे नेगेटिव्हिटी तिकडे आहे ज्यामुळे पूर्ण वास्तूला तो प्रॉब्लेम इम्पॅक्ट करतो. बरोबर. सो स्वामी सदैव माझ्या पाठीशी असतात. तसंच स्वामींची उपस्थिती कधी जाणवते? शांततेत जाणवते, संकटात जाणवते की एकटेपणात जाणवते? मला असं वाटतं की माझ्या रगारगामध्ये स्वामी बसलेले आहेत. त्यामुळे मला असा कुठलाच क्षण नसतो ज्यावेळेस मला स्वामींची उपस्थिती जाणवत नाही. ओके. शांततेमध्ये म्हणजे समजा मी एखाद्या क्लायंटच्या घरामध्ये बसलो आणि मी एका ऊर्जेवरती काम करत आहे की मला काही प्रश्नांची उत्तर शोधायची, मी शांत अवस्थेमध्ये आहे हां. किंवा मी साधनेमध्ये आहे, समजा मी घरी एकदम शांत अवस्थेमध्ये, त्यावेळेस एक सूक्ष्म लेवलचा आवाज तो स्वामींचा आहे असं मी मानतो हां. आणि तो मला काहीतरी मार्गदर्शन देत असतो. ओके. त्यामुळे शांततेमध्ये स्वामी माझ्यासोबत असतात. एखादं संकट आलेलं आहे, माहिती नाही यार या प्रॉब्लेमला कसं टॅकल करावं, काय करावं कळत नाही अशा वेळेस, हां. त्यावेळेस पण आवाज देणारा तो स्वामींचाच आवाज आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हां, बरोबर. ते संकट असं निघून जातं की कळत नाही की ते कधी आलं आणि कधी कधी गेलं. गेलं. बरोबर. आणि जेव्हा कधी असं वाटतं की मी एकटा पडलेलो आहे, हां. एकांतात असतो मी, हां. कोणी आपलं नाही असं वाटतं, तेव्हा सुद्धा त्यांचाच आवाज येतो, आहे मी तुझ्यासोबत. ते आहेत स्वामी. ओके. त्यांना मनापासून आवाज द्यावं, बस तो शब्दांचा भुकेला आहे. बरोबर. बाकी तुम्ही त्यांच्यासाठी सोनं चांदी हे सगळं काही नाही, काही त्यांना ते मायने काही नाही. नको. तुम्हाला इतकं सगळं त्याने दिलं आणि तुम्ही त्याला कधी कधी आमिष दाखवता की माझं हे झालं तर मी तुला हे देईल. सगळ्यांना चुकीच्या भ्रांती आहेत. बरोबर. धर्माला आहे ना लोकांनी ना वेगळ्या मोडवरती लिहून ठेवलंय. हां. परमेश्वर फक्त शब्दांचा भुकेला आहे आणि तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे, बस. अगदी बरोबर. बाकी त्याला काही नको आहे, त्याला तुमचं सोनं चांदी काही नको. तो अहो विश्वाचा व्यापक हे करणारा समर्थ आहे. हां. बरोबर. गिव्ह अँड टेकचे भावना ठेवून. Yes. बरं, जसं मी मागे तुम्हाला विचारलं की स्वामीजी असे बसून त्यांनी ग्रहांना आपल्या हातामध्ये कंट्रोल केलेला आहे. बरोबर. स्वामी कसे उभे येतात माहितीये? नाही, ते पण नाही. कमरेवरती असा हात ठेवलात आणि उभे आहेत. हां, सांगू बरोबर. शकता असं का? नाही. स्वामींचा कमरेवरचा हात म्हणजे पूर्ण कमांड. ओके.
ही स्टँडिंग पोझिशन सांगते की कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही अडचणामध्ये हां. मी तुझ्या सोबत आहे. ओके. लोक घाबरतात, तुटतात, हतबल होतात. पण ही मुद्रा सांगते की त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला मी माझ्या हातामध्ये कंट्रोल केलेला आहे. ओके. ही आहे ती मुद्रा. ओके. ही स्वामींची पूर्ण स्टँडिंग मुद्रा आहे ती. ओके. तर जसं तुम्ही भरपूर वेळा उच्चार केलात कर्मांचा. तर एक प्रश्न होता की निंदा, एखाद्याची निंदा करणे ह्याचा पण फरक पडतो का कर्मांवरती आपल्या? तर ते एक थोडक्यात सांगा. नक्कीच चांगला प्रश्न आहे. 100% फरक पडतो. एक निगेटिव्ह पॅटर्न क्रिएट करता तुम्ही. ओके. तुमचे कर्म तुम्ही बिघडवता. ओके. मला सांगा, एखाद्याची निंदा केल्यावर त्याच्यावरती ज्याच्यावरती ती निंदा झालेली आहे त्याच्या मनावरती काय उद्रेक होत असेल त्याचा तुम्ही विचार केलाय? किती तो दुःखी होत असेल, त्याला काय वाटत असेल? 10 जण मिळून सगळे त्याच्यासमोर हसत असतात, किती त्याला फील होत असेल हो? बरोबर. कुठून तरी आतून तो रडत असतो. सांगणार कोणाला? रडतो तो. त्या रडण्याचे जे पॅटर्न्स आहेत, जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत, ते तुमच्या कर्मावरती मॅटर्स करतात. ओके. आणि मग तुम्ही म्हणता की मी जीवनात कधी कोणाचं वाईट नाही केलं, माझ्या जीवनात का वाईट होतंय? 100हून अधिक क्लायंट माझे असे म्हणतात की त्यांच्या जीवनात त्यांनी कधी वाईटच केलं नाही. हां. कळत नकळत या चुका तुमच्या हातून होत असतात. बरोबर. या कर्मांना सांभाळा. बरोबर. किती लोकांना असं वाटतं की मी जे करतो ते बरोबर करतोय. बरोबर. तुम्ही रस्त्यातून जाताना एखाद्याला काही शिव्या शाप देऊन तुम्ही निघून जाता, तुम्हाला वाटतं की तुम्ही पुण्याचे काम करत आहात. तर कर्मांना सांभाळा. बरोबर. किती लोकांना तुम्ही फसवत असाल, पण त्याचा हिशोब तुम्ही ठेवता का? हां. तुम्हाला एक माझं लाईव्ह उदाहरण सांगतो. असे माझे कितीतरी असे ग्राहक असतात कधी कधी. हां. काम झाल्याच्या नंतर ते लोक मला कधी आठवतात, ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतो. तो बरोबर. प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा म्हणून मी त्यांना आध्यात्मिक उपासना, आध्यात्मिक उपाय सर्व देत असतो. हां. पण तुम्ही इथे स्वतःचे कर्म हे करता करता परत तुमचा कर्म बिघडवता आहात. तुम्ही मला सांगता की मी तुम्हाला पैसे जीपे करतो हां. आणि नंतर सांगतो माझा जीपे बंद पडला. मग तुम्ही दक्षिणा बुडवता आणि तुम्हाला वाटतं की त्याने जे सांगितले ते सल्ले तुम्हाला काम करतील. हां. म्हणजेच एक प्रकारे तुम्ही कोणाला तरी दुखवलत ना. बरोबर. त्याच्या मेहनतीला तुम्ही काय, मेहनतीचं वेटेज काय दिलं, त्याला काय फळ दिलं तुम्ही? हां. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एखाद्याला फसवलं आणि तुम्ही सुखी झालात. बरोबर. इम्पॉसिबल. तुम्ही मल्टिपल फॉर्ममध्ये दुःखामध्ये जाता. तुम्ही कर्माचं बंधन बांधून घेतलं. पुन्हा जन्म होणार, या जन्मात ते भोग नाही झाले तरी येणाऱ्या पुन्हा जन्मात तुम्हाला ते भोगावं लागणार विथ इंटरेस्ट. ओके. कोणतंही कर्म करताना विचारपूर्वक करा की आपण किती नीतिमूल्यांचं पालन करून या गोष्टीनं करत आहोत. बरोबर. अगदी बरोबर. नकळत आपण भरपूर लोकांना दुखावतो. 4 चौघांमध्ये मस्ती पण करतो. म्हणजे खूप एक इंटेन्स लेव्हलला तो माणूस आतून रडत असतो, आपल्याला माहीत नसतं. त्याचा पण फरक पडतो म्हणजे या गोष्टींचा. तर जसं तुम्ही वास्तुतज्ञ आहात, तर भरपूर रेमेडीज, उपाय तुमच्याकडे असतील. तर एक साधारण एक कॉमन मॅन, एक कॉमन वुमन असते घरी, तर तिच्यासाठी एखादा उपाय सांगा, जी घरगुती उपाय असतील, जे रेग्युलर बेसिसवरती पण करू शकतात ते. एखादी नेगेटिव्ह एनर्जी घरी फील होते, तर त्यासाठी एखादे सांगा. नक्कीच. सगळ्यात पहिलं तुमचं आचरण हां. शुद्ध असावं. एकमेकाशी प्रेमभावाने वागा. आपुलकीने वागा. हे सर्वात पहिलं वास्तूचा पहिला नियम आहे. ज्या वास्तूमध्ये कलह, भांडणं होत असतात, तिथे वास्तू नकारात्मक रिझल्ट देत असते. बरोबर. सगळ्यात पहिलं आपल्या मनावरती कंट्रोल आणा. शांतपूर्वक वातावरण निर्माण करा. आध्यात्मिक वातावरण घरात निर्माण करा. सकाळ संध्याकाळ घरामध्ये देवपूजा झाली पाहिजे. मंत्रांचा वापर झाला पाहिजे. ज्याच्यामध्ये मंत्रांचा फ्लो असा असावा की जेणेकरून घरामध्ये पूर्ण मंत्राचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. ओके. ठीक आहे. त्यातल्या त्यात गुरुवारच्या दिवशी आपला जो उंबरा असतो त्याच्यावरती हल्दीचं लेपन करणं. ओके. याने वास्तूमध्ये येणारी जी ऊर्जा असते ना, ती पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये येते. ओके. खरं म्हणजे आपल्या वास्तूमध्ये टॉयलेट असणं हा एक मोठा वास्तुदोष आहे. ठीक आहे. तर घरामध्ये जे आपले जे टॉयलेट असतात तिथे मिठाचा वापर करा. म्हणजे ओके. बाउल्समध्ये मीठ वगैरे ठेवणं, ते प्रत्येक महिन्याला फ्लश त्याच टॉयलेटमध्ये करणं, ओके. जेणेकरून टॉयलेटचा निगेटिव्ह प्रभाव आपण काढतो. घरामध्ये पोछा वगैरे मारला जातो, त्यावेळेस हप्त्यातून एकदा किंवा दोनदा मिठाचा वापर वगैरे करा. म्हणजे घरात निर्माण झालेली निगेटिव्हिटी आहे ती निघून जायला मदत होईल. अमावस्येच्या दिवशी एक वास्तूतून नारळ उतरवा आणि त्यानंतर तो फोडून आपल्या उंबऱ्याच्या इथे रात्रभर ठेवा आणि सकाळी तो बाहेर फेकून द्या. ओके. शक्य झाल्यास वात्या पाण्यामध्ये टाकता आलं तर ट्राय करा. म्हणजे घरात ती निर्माण झालेली जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती जाण्यास मदत होते. ओके. हे छोटे छोटे काही उपाय आहेत जेणेकरून वास्तूतल्या ज्या सकारात्मक लेयरी आहेत ती निर्माण व्हायला मदत होते. ओके. येस. जसं मीठ भरपूर उपयोगी आहे. जसं टॉयलेट असेल तिकडे मीठ ठेवणं किंवा घरातून
फिरवणं किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये यूज करणं किंवा याच्यामध्ये. ओके, तर हे थोडेफार रेमेडीज आहेत घरगुती ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी उपयोगी असणार आहे. ओके. आणि गृहिणींसाठी एक सल्ला देतो मी. गृहिणीने अन्न बनवताना कधीही म्युझिक्स वगैरे ऐकून किंवा एखाद्या भांडणाच्या कलेहाच्या मोडमध्ये जेवण बनवू नये. अच्छा. त्या जेवणामध्ये सगळे नेगेटिव्ह पॅटर्न्स निर्माण होतात ओके. आणि ते इतरांना बाधक ठरू शकतात. ओके. जेवण बनवताना प्रसन्नतेच्या भावातून अन्न बनवावं. ते जेवण प्रसादाच्या फॉर्ममध्ये वाटलं जाऊ शकतं. बरोबर. इतकी सकारात्मक ऊर्जा त्या अन्नामध्ये येऊ शकते. बरोबर. रागामध्ये किंवा भांडणं करून त्या द्वेषामध्ये जेवण बनवू नये, इन शॉर्ट. ते चुकीचं नेगेटिव्ह आहे. फॉर्मनी इनटेक होऊन अजून नेगेटिव्ह होऊ शकतं. ओके. त्याचंच एक उदाहरण देतो. हां. आपण जेव्हा हॉटेलमधलं जेवण खातो, हां. तुम्हाला कधी ऍसिडिटी होते, कधी तुम्हाला म्हणतात मला त्रास झालाय. का होतं माहिती? हां. हे जे बनवणारे जे कुक हां, असतात, cooks असतात. हे कुठल्या ऊर्जेतून किंवा कुठल्या विचारधारणेतून जेवण बनवतात हे आपल्याला नसतं माहिती ना. बरोबर. त्यांचा सॅलरीचा इश्यू असू शकतो, एकमेकाशी झालेले वाद असू शकतात. हां. त्या लेट झालेला असू ऊर्जा शकतो. त्या ऊर्जा त्या अन्नामध्ये उतरतात आणि त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. ओके. बाकीच्या त्या अन्नामध्ये काय गोष्टी वापरल्या ती गोष्ट वेगळी वेगळी झाली. आहे. बरोबर. पण या गोष्टी सुद्धा मॅटर्स करतात. ओके. म्हणून घरगुती जेवण हे सर्वात सुंदर जेवण होय. ओके. तर स्वामींबद्दल खूप गोष्टी तुम्ही सांगितल्यात, खूप अनुभव शेअर केलेत, जे लोकांना पण कनेक्ट होतील असं वाटतंय मला आता. आणि नंतरला पण जे उपाय सांगितलेत ते खूप लोकांसाठी हेल्पफुल असतील. तर नक्कीच आशा करतो हा जो पॉडकास्ट होता स्वामींच्या पूर्ण रिलेटेड घेतला होता आपण. जसे तुमचे कमेंट्स होते, सरांना परत बोलावून आपण त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. तर तुमचे भरपूर क्वेश्चन्स होते, ह्याच्यामध्ये मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. अजून काही असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि हा आता पॉडकास्ट मी आवडता घेतो आहे, जसं ॲज युज्युअल सांगतं. तर बघत राहा MH टॉक्स. काही असेल तर कमेंट करा. सरांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जे वास्तुतज्ञ आहेत, तुम्हाला खूप हेल्प करू शकतात त्या गोष्टींमध्ये. तर सर, थँक्यू आल्याबद्दल. धन्यवाद. बघत राहा MH टॉक्स.